पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 30,000, चतुर्थ पंचम आणि षष्टम क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 रुपयांचं पारितोषिक। सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल आणि बेस्ट फिल्डरसाठी पण आकर्षक पारितोषिक त्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र दिलं जाणार आहे। आणि त्या स्पर्धेचा लाईव्ह लॉट्स सेरेमनी जी आहे ती मात्र या ठिकाणी आपण करणार आहोत। स्पर्धेचे नियम अर्थातच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेले, मॅच ऑन राहील, मॅचकडे आपलं लक्ष असेलच, परंतु लाईव्ह लॉट्स देखील मात्र या ठिकाणी आपण आता घेतो आहे। सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, जीवन 11 चे बाबदो पाळी आणि त्याच्या अगेन्स्ट SBCC उमरोळी। स्टॅकिंग एंड वरती कॅप्टन कोल या संघाचा रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे। नॉन स्टॅकिंग एंड वरती या बारक्या शेळके। बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक कोटीतील पहिला साहिल लोंगले मिस्टर ISPL। पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ प्लेनचा होता, दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला आणि तिथे मात्र डॉट चेंडू होतोय। पहिला बॅटल खूप चांगला, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका बाजूला या संघाचा सेनापती, या संघाचा संघनायक रोहित पाटील, तर दुसऱ्या बाजूला अगदी या परिसराचं, या कर्जत तालुक्याचं नाव संपूर्ण देशभरात पोहोचवलंय साहिल लोंगले। शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आधीच ओळखला, स्लोवर 1 होता, तिथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळत होती, पण बॉल हातातून निसटून गेला, आला चौकार। बॅटिंग आणि तेवढंच चांगलं परफॉर्मन्स बॉलिंगचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। साहिलचा पुढचा बॉल, अगली पेशकश, स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द विकेट, समोर खेचला, वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एका टप्प्याने पाठवलाय बॉल, सीमा रेषा पार, झालाय फरार, रन्स मिळतील 4, चौकार। कोणतेही हॅट्रिक, विकेट, षटकार, चौकार सन्माननीय सुभाषजी पालकर यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सरपंच ताई अश्विनी मंगेशजी पालकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज। उमरोली संघ पुरस्कृत केला सौरभ बोराडे आणि अतुल केलेटकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो। तर एका बाजूला जीवन 11 जबाबदो पाळी, वीरा कन्स्ट्रक्शन उमरोली या नावाने आपल्याला पाहायला मिळतं। निहार 11 पाळी, माफ करा, यावेळेस टॉस केला बॉलला, अगदी बाउन्स दाखवला, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी चेंडूचा सुगंध देणारी डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली। साहिल लोंगले, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी, हे सांगितलंय। 2 चौकार जरूर ठोकलेत, पण त्यानंतर कमालीचं कमबॅक डॉट बॉल पाहायला मिळतो साहिलच्या माध्यमातून। धापटलावरती 4 बॉलचा खेळ संपला, एकूण धावा 8 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत। पुढचा बॉल ओव्हर द विकेट, चांगला चेंडू होता, तिथे फक्त दिशा दिली आहे, अगदी विकेट सेव्ह करण्याचा प्रयत्न टॉप एज जरूर होती, बॉल बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत, त्यानंतर फक्त एकेरी धाव आणि स्कोरबोर्ड वरती धावा संख्या 9 अंकावरती दाखल झाली आहे। बारक्या शेळके बराच काल स्वतःशी झुंज देत होता, स्वतःशी संघर्ष चालू होता, पण त्यानंतर अजिवलीच्या मैदानावर आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजची 7वी बाईक त्याच्या नावावरती राहिली आणि तिथून मात्र पाली संघाचा खेळ अगदी निखरला मी तर म्हणेन। शेवटचा अंतिमचा बॉल साहिलचा, सन्मान दिलाय, ओळखल्या मोठ्या प्लेयरची हीच तर ओळख आहे,
टेम्परामेंटनं भरलेला खेळाडू आहे. अगदी कोणत्याही प्रकारची घाई न करता त्यांनी ओळखलं शेवटचा बॉल आहे. साहिल चांगला गोलंदाज आहे, त्याच्यावरती सन्मान दिला. एक धाव येते, एका धावेने संघ पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये 10 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॉलिंग होती आहे, जरी 2 चौकार आले जरूर, पण त्यानंतर मात्र धैर्याने गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती भेदकता गोलंदाजीची पाहायला मिळाली आणि त्यानंतर फक्त 2च धावा खर्च केल्या. 10 धावा स्कोरबोर्ड वरती निहार 11चे बाबतीत पाळी संघाच्या धावपटलावरती पाहायला मिळतात. पनवेल परिसरामधून आपण पाहतोय. नक्कीच आदरणीय आमचे एक यशस्वी उद्योजक कौशल भाऊ पालकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पण आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. प्रेक्षकांसाठी पण सुवर्ण संधी आहे. ऐवा कॅच घ्या आणि 600 रुपये जिंका. आदरणीय सौरभ बोराडे साहेब, भूषणभाई पालकर यांचे 200, त्यानंतर बबन शेठ पालकर यांचे 200 आणि संभाजी पालकर साहेब यांच्या माध्यमातून 200, एकंदरीत 600चं कॅश प्राइज ऐवा कॅचसाठी. आणि आदरणीय सुभाष शेठ पालकर यांच्याकडून कोणती हॅट्रिक झाली तर सोम सुभाष पालकर यांच्या नावाने 2100 रुपयांचं पारितोषिक. एटीएम खुलं केलंय. पारितोषिक फार आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक क्षेत्रामध्ये, पण इथे 10 धावा स्कोरबोर्ड वरती या बॉलिंग ट्रॅक वरती गणेश खारेला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या भोवळ्यावरती दाखल झाला. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट, अगदी एकच धावेसाठी हा चेंडू पाठवला होता. पॉइंटला चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतं. 1 धाव आणि स्कोरबोर्ड पुढे चालला. एकूण धावा संख्या 11 या अंकावरती. गोलंदाजी ही प्रामुख्याने या परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर ओळख ठरली आहे SBCC उमरोळी संघाची, आणि ती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अद्यापपर्यंत 11 धावा पाळी संघाच्या स्कोरबोर्ड वरती दाखल झाल्यात. रोहित पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेस आडव्या बॅटनं पण बॅटच्या टोला बॉल लागलाय समोर. अगदी लास्ट मुवमेंट वरती हा बॉल बॅटच्या टोला लागलाय, त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. रॉनी दादा मराडे आमचे प्रमुख अतिथी, त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. रॉनी दादा मराडे. स्लो पद्धतीचा बॉल फिरून खेचला मागे क्षेत्र खाली. एका टप्प्यानं बॉल फरार. 4 धावा चौकार. यावेळेचा बॉल फिरवला. समोर खेळण्याचा प्रयत्न होता ऑन द राईज, पण तिथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय गणेशचा. हा चांगला बॉल डिलिव्हर झाला. 15 या अंकावरती स्कोरबोर्ड पोहोचलेला. 15 धाबा धावपटलावरती दाखल झाल्यात. इथे रिव्हर्स टेम स्विच हिटचा प्रयत्न, पण एकच धाव मिळते. बॅटच्या काहीसा स्लॉट मध्ये आलेला नाही बॉल. 1 धाव येते. कनेक्ट काहीसा झालेला नाही. रोहित थोडासा नाखुश नाराज दिसतो. 1 धावेने संघ पुढे चालला धावपटलावरती. एकूण धावा 16 अंकावरती. शेवटचा अंतिमचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये गणेश खारे बॉलिंग ट्रॅक वरती. अद्यापपर्यंत 5 बॉल मध्ये 1 चौकार जरी आलाय, पण धावा मात्र खर्च केलेला आहेत. गणेशने 6 किफायती षटका. काबिले तारीफ, कौतुक करावंच लागेल या गोलंदाजाचं. यावेळेस स्लो पद्धतीचा बॉल फिरवलाय समोरून. आधीच बॅटचा फ्लो क्लोज झालाय. टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. शरीर यष्टीवरती अदलला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा आलेल्या आहेत. 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या अखेरीस धावपटलावरती 16 धावा विदाउट लॉस. आता सरपंच साहेबांनी मात्र ऐवा कॅच साठी इथे पारितोषिक वाढवलं. 500 रुपयाचं कॅश प्राइज. अश्विनीताई मंगेश दादा पालकर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज. त्यानंतर सौरभ बोराडे, भूषणजी पालकर 200 आणि संभाजी पालकर 200, 900 रुपयाचं कॅश प्राइज झालं. आणि आम्ही नक्की सांगितलं होतं फायनलच्या रात्री प्राइज 1000-1500 पर्यंत जाऊ शकतं. अद्यापपर्यंत 900 पर्यंत पोहोचल्या. अजूनही वाढू शकतं जशी स्पर्धा पुढे जाईल.
आजच्या रात्रीमध्ये. विदाऊटला 16 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ संपला. तिसऱ्या ओव्हरसाठी पुन्हा एकदा साहिलला प्रमोट केलं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, टॉप एज होती. बॉल चला मागे, क्षेत्ररक्षक मागे धावतो चेंडू काढी आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. बाउन्सर होता. अगदी बार आपण पाहिला, मागे टाकलेला बॉल होता. तिथे मात्र चौकार. रोहितच्या बॅटमधून 3 चौकार सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाले. 4 चौकार रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आलेला नाहीये. डायरेक्ट हिट आणि कदाचित काम फिट करण्याचा प्रयत्न, पण तिथे थांबला. स्वतःला शांत केलं साहिलने, कारण मागे बॅकिंग नव्हती. त्यामुळे मात्र हिट केलेली नाहीये. बारक्या अगदी जवानच्या आतंकाने मागे पलटला होता. डॉट चेंडू येतोय, चौकार आलाय. कमबॅक झालंय पुन्हा एकदा. हीच सध्याची परिस्थिती राहिल्या. एक चौकार, डॉट बॉल, एक सिंगल, पुन्हा चौकार, पुन्हा डॉट बॉल. सध्या स्कोरबोर्ड वरती निहार 11 बापदेव पाली टीमची राहिली. इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल मागे चालला. आणखीन एक चौकार. मी म्हटलो ना की चौकार, डॉट, चौकार अशीच परिस्थिती राहिली. ताई मंगेश दादा पालकर यांच्याकडून पण 500 म्हणजे एक अहवा कॅच साठी आता टोटल 1100 रुपयांचं पारितोषिक. आणि कोणती हॅट्रिक जरी झाली तरी सौभाग्यवती अश्विनीताई मंगेश दादा पालकर यांच्याकडून 1000 आणि सुभाष शेठ पालकर यांचे 2100. नक्की पारितोषिक फार आहेत. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा बॅटची टॉप एज बॉल, विकेटच्या मागे, शॉर्ट फाईन लेगला आणि झेल टिपलाय. पहिला विकेट गारद, पहिला दे धक्का बसला टीम निहार 11 च्या पाली टीमला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देऊया. आणि त्यांच्या भावाचा वाढदिवस आहे आदरणीय भानुदास पालकर साहेबांचा, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नावाने सुभाष भाऊ पालकर साहेबांकडून रोहित गायकर सर जे आमचे समालोचक आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. या ठिकाणी पारितोषिक आलं त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आभार. आणि आमचे राजेश प्रधान पोंजावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचेही मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार आणि शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत या ठिकाणी या स्पर्धेला. आणि कारण आपण जर पाहिलं ना तर गणेश भाऊ पालकर यांचं प्रेम अगदी पोंजे परिसरामध्ये मध्ये संदेश लहाणे आणि त्या व्यतिरिक्त आपण सर्व मंडळी पाहिली. शेडुंगचे आपले भिंगारवाडीचे संदेश लहाणे, त्यानंतर शेडुंगचे स्वप्नीलजी गायकर, अशी सर्व मंडळी अगदी गणेश भाऊ पालकर जेव्हा त्या परिसरामध्ये येतात ना तेव्हा अगदी त्यांच्यावरती प्रेम करणारी सर्व मंडळीकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि इथे विकेट मिळवलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की बॉल सल्ला डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून त्यांच्या बंधूंच्या वाढदिवसानिमित्त अगदी भानुदास दादा पालकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पारितोषिक आलेल्या समालोचन करण्यासाठी त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. एक धावेत आपण पाहिलं असेल तर नवीन बॅटर राहुल शेळके आला नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये. अगदी बायकरमॅन तो देखील ठरला. बारका शेळके स्ट्रायकिंग एंड वरती दाखल झालाय. यावेळेस सन्मान दिलाय साहिलचा. स्लोवर पद्धतीचा कमी गतीचा बॉल होता, तिथे गती काढून घेतली. डॉट चेंडू शेवटचा बॉल होता, अगदी सन्मान दिला आणि तिथे डॉट चेंडू आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत त्या धावपटलावरती एकूण 1 बाद दाखल झालेल्या आहेत.
परिसरामध्ये मॅन इन फॉर्म मांडणारा पाली संघ आज थोडासा या कर्जत परिसरामध्ये थोडीशी दमछाक झाली आहे. ॲज अ ओपनिंग प्लेयर्स आपण पाहिलं सलामीची जोडी रोहित पाटील आणि त्या ठिकाणी बारका शेलके होते, पण थोडं रोहित पाटील बाद झालाय. 4 चौकार आले. बारका थोडासा संघर्ष करतोय. 4 बॉलमध्ये 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि राहुल खेळतोय 1 बॉलचा खेळ करून 1 या अंकावरती. नवीन बॉलर गोलंदाजीच्या बोळ्यावरती दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती हर्षल हा गोलंदाजीच्या बोळ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल बॅटन पॅडच्या मनगटाच्या साहाय्याने बॉटमॅनचा चांगला वापर. एकदा कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न नाही. आता बारक्याकडे स्ट्राईक ठेवली. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, पण तिथे जर थोडासा संघर्ष स्वतःच्या बॅटशी झुंजतोय, पण खेळी मात्र एक दमदार खेळ त्याच्या माध्यमातून हमेशा आपण पाहतो पाली संघासाठी. पण आता या मैदानावरती बारक्या शेळकीची बॅट बोलेल का, धावा येतील का बॅटमधून, येणारे चेंडू सांगून जातील. धावा झाल्या 24. यावेळेस फटका लाजवाब वेगवान होता. तेच तर पण तिथे मिसफील्ड, चुकीला माफी नाही. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यशस्वी उद्योजक महबूब शेठ जमादार बसलेले आहेत, म्हणजे पारितोषिक येतील यात मात्र शंका नाही आहे. नक्की सर्वांचे आभार. यावेळेस बॉल ऑप्टिकला सोडून चालला खूपच बाहेर आणि पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. कल्याणवरून पंचांच्या भूमिकेसाठी आलेले आमचे बाळा माने सर, अगदी पंच जर पाहिले ना तर खूप दूरवरचा प्रवास आहे. आमचे ठाकरे सर मुरबाड परिसर शहापूर तालुक्यातून आलेत. कल्याण मधून आमचे माने सर. इथे फटका चांगला होता आणि तिथे गॅप देखील आहे, उंची देखील आहे, लांबी देखील आहे. बॉल निघून चाललाय साइड स्क्रीन वरती, आदळलाय. 6 धावांसाठी येतोय मायटी हिट षटकार बारक्या. आकाश पाटील शिल्डन स्कायरा 11 या नावाने हा संघ बाबदे पाळी संघ खेळत असतो. 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक जरूर आहे, पण इथे फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक आणि मिड ऑफला झेल टिपला. बारका शेळके जो आक्रमक रवैने बॅटिंग करत होता तो मात्र बाद झाला. पालकर यांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावरती नक्कीच आगमन होणार आहे. आकाशदादा पाटील यांच्याकडून देखील स्कायरा 11च्या नावाने हा संघ बाबदे पाळी संघ आपण नेहमी खेळत असतो. 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशालला आपण पाहू शकाल. विशाल डावकुऱ्या त्याचा हा जबरदस्त फलंदाज अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला. विकेट्स गेलेल्या 2 धावा 37. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढला. ऑन साइडला बॉल चाललाय घरंगळत. 1 धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. 1च धाव. 1 धावेवरती दोन्ही बॅटर समाधानी मांडतात. तेव्हा पुढे चालल्यात 38 या अंकावरती. 38 धावा धावपटलावरती 2 विकेटच्या 2 विकेट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बारकेडी
रोहित पाटील ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहिली, पण तिथे आता डाबाला सावरावं लागेल. जिम्मेदारीनिशी खेळ या ठिकाणी करावाच लागेल. यावेळेस बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत की हा वाईट बॉल. अवंतरची एकेरी धावसंख्यामध्ये वाढ होत असताना 39 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. 39 धावा आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग आणि त्याचबरोबरीनं एक ताकदवर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण SBCC उमरोली संघ, दादा संघ या कर्जत परिसरामध्ये गोलंदाजीमध्ये अगदी ताकद त्यांची नेहमीच आपण पाहतो. पण तिथे मात्र पनवेल परिसरामध्ये अगदी शेवटपर्यंत बॅटिंग लाईनअप असणारा जबाबदेव पाली संघ आज निहार या नावाने या मैदानावरती पुरस्कृत केला. शेवटचा अंतिम बॉल 39 धाबा, 2 विकेट्स गमावलात. या बॉलवरती किती धाब्यांची मोहर येईल, खूप सारे प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतात. त्या सर्वांचं स्वागत युट्यूबच्या माध्यमातून. स्पर्धा पाहतात त्यांचं स्वागत. खोलवर टप्प्याचा बॉल, फटका वेगवान, का बॅट स्पीड होता. बॉल जसा बॅटला कनेक्ट झाला ना, गोलीच्या वेगाने निघाला होता. पण तिथे क्षेत्ररक्षण आहेत, लॉंग ऑनला चेंडू फील्ड केला गेला आणि तिथे मात्र एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. एका धाबेने संघ पुढे गेलाय. 4 षटकं 10.00च्या सरासरीनं स्कोरबोर्ड वरती धाबा आहेत. 40 धाबा धावपटलावरती. शेवटचा अंतिमचं षटक. अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला प्रमोट केलं जाईल SBCC उमरोली संघाकडून आपण पाहणं गरजेचं. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती येतोय, गोलंदाजीच्या बोहळ्यावरती. अक्षय नाद नाही, पंचांचा नाद नाहीये. 40 धावा धावपटलावरती आहेत. यावेळेस जबरदस्त फटका, टोला दाखवला, बॅटची ताकद दाखवल्या आणि बॉल सीमा रेषे पलीकडे पाठवला. राहुलच्या बॅट मधून आला षटकार. यावेळेस आपण पाहिलंय अक्षयचं स्वागत या ठिकाणी केलंय. 6 धाबेनं षटकार आलाय पहिल्याच बॉल वरती. अय्या वेलकम सांगितलंय राहुलने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्ले डाऊन, इनसाइड एज होती आणि मात्र त्रिफलाची फलंदाज बाद होईल. अगदी त्याच रडार मध्ये बॉल होता, ऍक्शन रिप्ले दाखवायचा होता, पण तिथे मात्र हा फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. भावेश पिंच हिटर आहे या संघाचा. कधी येतो, कधी धावा बनवून जातो, समोरच्या संघाला समजतच नाही अशी त्याची बॅटिंगची ओळख. मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला क्रमांक 5 वरती. भावेशला आपण पाहू शकाल पहिल्या बॉल वरती षटकार, त्यानंतर मात्र इनसाइड एज, मोठी एज लागली आणि बॉल विकेट वरती आदळला. फलंदाज राहुल बाद झाला. आता भावेश आला. भावेशकडे ती दमकम आहे, अगदी अनऑर्थोडॉक्स शॉट त्याच्याकडे आहेत. आपण नेहमी सातत्याने त्याची बॅटिंग पाहिली आहे. 5व्या क्रमांकावरती डाबाला सावरण्यासाठी 46 वरती 3. या वेळेस बॉल फटका फसला. बॉलर स्वतः आलाय, बॉल खाली झेल टिपला आणि भावेश आलाय आणि भावेश गेलाय देखील. 1 मोर विकेट डाऊन.
गणेश नाना पालकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबरीनं त्यांच्या समूहात मुन्ना साहेब थोरवे आहेत. त्याचबरोबरीनं राकेशजी चौधरी, प्रल्हादजी सावंत आहेत. त्या सर्वांना आपण विनंती करूया की मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. मुख्य आयोजक या स्पर्धेचे दुसऱ्या धावेसाठी धोका झालाय की नाही याकडे. यस, डायरेक्टर टू टीव्ही अंपायर, प्लीज चेक द डिसिजन. थोडीशी धगधग पाहिली. काय घडलंय, काय बिघडलंय. ओ यू टी राईट बत्ती आणि इथे विशालला परतावं लागेल. हॅट्रिक साठी जरूर पारितोषिक होतो आमचे सुभाषनाथ पालकर आणि त्यांच्या बरोबरीनं सरपंच आमच्या अश्विनीताई मंगेश पाटील यांच्याकडून अश्विनीताई मंगेश पालकर आणि सुभाषदादा पालकर यांच्याकडून 2100 आणि 1000 असं तब्बल 3100 रुपयाचं पारितोषिक होतं. पण तिथे गमावलंय कारण रनआउटची विकेट ही मात्र हॅट्रिक मध्ये काउंट केली जात नाही. तो सांघिक काम असतो त्यामुळे ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात नाही. विकेट जरूर गेला. यावेळेस बॉल कल्पेश स्ट्रायकिंग एंडला जरूर होता पण तिथे मागेच राहिला आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिमचा बॉल 47 वरती 5 अशी धावपटलावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हर्स मध्ये अक्षयच्या गोलंदाजीची सुरुवात 6 धावेने झाली होती पण त्यानंतर 3 विकेट्स, त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. म्हणजे एकूण धावा 7 या ओव्हर्स मध्ये त्यांनी खर्च केलेल्या आहेत. विकेट्स मिळवल्या 2, धावसंख्या 47 झाली. शेवटचा अंतिमचा बॉल किती धावेंची मोहर या ठिकाणी असेल, टार्गेट सेट करणारा हा बॉल. हा ही चेंडू चाललाय निर्धाव. कल्पेश आला आणि कल्पेश 2 चेंडू निर्धाव देखील खेळला. 47 धावा झालेल्या आहेत. आता धावपटलावरती आवश्यकता असेल पाळी संघाच्या अगेन्स्ट उमरोली टीमला तब्बल 5 षटकं आणि 48 धावसंख्येची आवश्यकता असेल. 5 ओव्हर्स मध्ये 48 धावा करायच्यात. संतोषजी पालकर यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल नक्की बाबूशाह यांची शेरोशायरी अंदाजामध्ये समालोचन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा ऑपरेटर वेणगाव. या ठिकाणी आमचे आदरणीय समीर दादा पेठे जे मोठे वेणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, त्याच्याच बरोबरीने आदरणीय परागजी आंबवणे, प्रदीप दादा दाबणे हे सगळे मात्र आता प्रस्थान करताना पाहायला मिळतात. वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल पुनश्च एकदा आपला आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त या ठिकाणी करतोय. जबरदस्त स्पर्धा, आयोजन, नियोजन, इव्हन क्वालिटीचं अव्वल दर्जाचं महालक्ष्मी क्रीडा मंडळ मोठे वेडगाव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि महालक्ष्मी चषक या नावाचा आवाज जो आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दुमदुमतोय. एवढी भव्य दिव्य स्पर्धा महालक्ष्मी चषक. खरंतर आई महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम मोठे वेडगाव गावावरती राहिलेला आहे. जर आपण गावाला येत असाल मोठे वेडगावला तर त्याच्या आधीच उजव्या बाजूला एक वळण लागतं आणि थोडंसं वर आपण गेलात की आई महालक्ष्मीचं ते भव्य दिव्य सुंदर मंदिर त्या ठिकाणी आहे. आणि अनेक भाविक भक्तजन त्या मंदिरावरती आशीर्वाद घेण्यासाठी मात्र येत असतात. नवरात्रीमध्ये मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. त्या आई महालक्ष्मी मातेला पण आपण वंदन करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. पण व्यासपीठावरती आपल्याला आगमन होताना नक्कीच पाहायला मिळालं आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला सगळ्या ट्रॉफीज पुरस्कृत केलेल्या आहेत. महालक्ष्मी डेव्हलपरचे सर्व, त्याच्याच बरोबरीने मोठे वेडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि 567 ग्रुप रायगडचे सर्व अध्यक्ष आदरणीय सन्माननीय गणेश नाना पालकर साहेबांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचं आजच्या या शेवटच्या रजनीमध्ये हार्दिक स्वागत आपण करूया. जाऊया
मॅचच्या दिशेने, जिथे मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील कॉमेंटेटर विथ शायर जो रहते ऑन फायर, बाबू शाह सर यांच्याकडे जाऊया. चलिए बहुत बहुत शुक्रिया मानस. नहीं हमारी फायर देखिए बात करेंगे, अच्छे आप भी बेहतर करते जा रहे हो. हमारे रोहित गायकर की भी बात करेंगे. हर इंसान अपनी ज़िंदगी में हीरो हैं, कोई अपनी कला से तो कोई अपनी अदा से, कोई अपनी ताकत से. तो आदरणीय आमचे खरात साहेब आलेले आहेत. खरात साहेबांचं पण आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. चलिए बात करेंगे अगले मुकाबले की तरफ चलेंगे. यहाँ पर से शायद यहाँ पर जीतने वाली टीम है, पिछले देखिए चांदी टीम है. हाँ गणेश नाना पालकर देखिए बात करेंगे. सही बताएं यहाँ पर से बढ़िया देखिए धानसुर दाता. यहाँ पर से 567 नंबर देखिए बात करेंगे. ग्रुप अध्यक्ष है, माजी उप सरपंच है. हाँ माँ लक्ष्मी डेवलपर्स के देखिए बात करेंगे. यहाँ पर से ओनर से 30 गेंद पर 48 की जरूरत है. दादा यहाँ पर से तशरीफ रखते हुए वेलकम स्वागत है. चलेंगे मुकाबले की तरफ है. बहुत बढ़िया देखिए दोनों टीम की बात करेंगे तो यहाँ पर से देखिए SBCC उमरोली टीम है और उसके सामने देखिए बात करेंगे निहार 11 बापदे पाली टीम है. भारी दिलाचे हे दिलदार सारे आहे. मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात है. और कहते ना मानस राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है. और जिसमें देखिए कि राजा मानुष हमारे गणेश नाना पालकर सब देखिए तशरीफ रखते हुए कहते ना अगर राजा ताकत से बनना होता ना तो जंगल में शेर नहीं राजा बनता था, हाथी राजा बनता था. क्योंकि काबिलियत से राजा बनना पड़ता है. वो देखिए हमारे गणेश नाना पालकर है, इनके पास वो काबिलियत है, वो मोहब्बत है. और जिन्होंने देखिए इस वक्त राज करते हुए समाज में टेनिस क्रिकेट में कहते ना सुकून वहाँ नहीं मिलता है जहाँ पर सिर पे धन हो, सुकून वहाँ मिलता है धन के साथ अच्छे एक मन भी होना चाहिए. और वो देखिए नाना के मन से जिनकी ग्रांड एंट्री देखिए हमारे आसिफ भाई भी देखिए बात करेंगे. आसिफ भाई सैयद है जिनकी टीम देखिए बात करेंगे फुटबॉल बॉल टीम है ISL 11 के नाम से. अगला मैच देखिए बात करेंगे सेकेंड राउंड का सेकेंड मैच रहेगा. चंदे टीम आपको तैयार रहना पड़ेगा. लेकिन देखते हैं ये टारगेट से 30 गेंद 48 रनों की जरूरत है यहाँ पर. और बल्लेबाजी के लिए उतरते मैदान पर रत्नादीप और शरद की जोड़ी देखिए बात करेंगे. हमारे समीर दादा लोंगले देखिए बात करेंगे. अमित सॉन्ग की सपना है 3 साल के देखिए रुद्र समीर लोंगले 3 साल के उनके बच्चे हैं और वो चाहते हैं कि रत्नादीप जैसे बल्लेबाज साहिल लोंगले जैसे गेंदबाज है. समीर दादा अगर आए होंगे तो आइए वेलकम स्वागत. दोनों टीम के देखिए कोई भी अतिथि पैकर्स है, ओनर्स है. स्कायरा 11 के नाम से देखिए बापदे पाली टीम बहुत सारी टूर्नामेंट खेलते हैं. अभी भी चिपले नाइट देखिए जीते हैं. और उनकी तरफ से देखिए आकाश दादा पटेल सिड्डो ने हेक्टर विकेट के लिए देखिए 2000 बल्लेबाज के लिए भी मौका रखा था. और यहाँ पर देखिए निहाल 11 के नाम से तैयार देखिए आज निहाल 11 के नाम से. और पहली गेंद के बाद देखिए खींचा भाई यहाँ पर से ऊंचाई भी ली और यहाँ पर देखिए लंबाई भी ले ली भाई यहाँ पर से. सुन बाबा सुन शरद का बल्ले का धुन सुन. बाबा सुन शरद का बल्ले का धुन सुन है. पहली गेंद के बाद देखिए वार करते हुए कहते ना पहली नजर में दिल नहीं चुराया दिल चलाया. कहते हैं ना कुदरत ने हर किसी को यहाँ पर हीरा बनाया है. जो जितना घिसेगा उतना चमकेगा. और हीरा भी एक समय कोयला का एक टुकड़ा था. फर्क इतना था
उसने दबाव में बेहतर किया, तभी उसने हीरा बन गया। गणेश नाना देखिए पालकर हमने यही जिक्र किए। समाज में लीजिए, दोस्ती की दुनिया से लीजिए, अपनी स्वभाव से लीजिए, अपने मन से इन्होंने हीरा बन गए। और उनके साथ देखिए विद्या एंटरप्राइजेस प्रोप्राइटर्स है, रुचिकी सेठ गायकवाड़ साहब, पूरी देखिए मैनेजमेंट है। जितना भी बात किया जाए ना पर महालक्ष्मी क्रीड़ा मंडल से इनकी उतना ही कम है पर, लेकिन देखते हैं पहला गेंद के ऊपर दबाव डाले हैं और दूसरा गेंद के ऊपर देखिए हवा में मौका, कहते हैं ना समोसा से निकलता है आलू, और यहाँ पर पाली टीम ने विकेट लेना कर दिया है चालू। से तो निकलता है आलू, और यहाँ पर विकेट लेना कर दिया है चालू। ये मजा देखने को आएगा भाई, क्योंकि मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था, और आपने खुजलाया ये आपका सुकून। पिछले गेंद के पर छक्के दागे थे बैटर का था जुनून, और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। बहुत बढ़िया साथ देते हमारे डीजे देखिए प्रसाद है। प्रसाद यही तो बात बताया, हीरा भी कोयला का एक टुकड़ा था, लेकिन दबाव में उसने बेहतर किया, तभी उसने हीरा बन गया। और इसी तरह से यहाँ पर अंपायर क्या चाहिए, चला चेंडू द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये, पण पारितोषिकांची बरसात या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतीये। अर्थातच आदरणीय सुभाष शेठ पालकर साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या सुपुत्राच्या नावाने सोम सुभाष पालकर यांच्या नावाने कोणती हॅट्रिक झाली तर 2100 रुपयांचं पारितोषिक खेळाडूंना मात्र या ठिकाणी दिलं जाईल। त्याच्याच बरोबरीने मोठे वेडगाव ग्रामपंचायतीच्या ज्या विद्यमान सरपंच आहेत सौभाग्यवती अश्विनीताई मंगेशदादा पालकर यांच्याकडून पण कोणती हॅट्रिक झाली तर 1000 रुपयांचं पारितोषिक आणि ऐवा कॅच जर घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडून आहे। आणि त्याच्याच बरोबरीने ऐवा कॅचसाठी सौरभजी बोराडे, भूषणभाई पालकर, त्याच्याच बरोबरीने संभाजी पालकर साहेब यांचे पण 200 म्हणजे एकंदरीत एक ऐवा कॅच आणि 900 रुपयांचं पारितोषिक। क्या बात है, घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर लगानी पड़ती है। अब लगा दीजिए भाई, क्योंकि मैदान के बाहर भी कैश प्राइस, अंदर भी देखिए, यही तो कहा जाता है अंदर धुरंधर तो बाहर सिलेंडर। आज देश में इसका ही बोलबाला है, लेकिन क्या कमाल की गेंद थी भाई यहाँ पर। परेश ने अच्छा कमबैक, कहते हैं ना गति से ज़्यादा सही दिशा में चलना बहुत जरूरी है। और तैयार गेंदबाज, ओह और एक देखिए यहाँ पर तेज तरार, क्या बल्ला को छुआ था रोहित पाटिल, विकेट के पीछे देखिए बात करेंगे, अच्छी बैटिंग भी की थे रोहित कप्तान। देखिए अगर रोहित की बात करेंगे, देखिए बल्लेबाजी में यहाँ पर 22 रनों का देखिए इनिंग्स खेल कर गए यहाँ पर, हिटमैन इनिंग्स है। चलिए बात करेंगे यहाँ पर परेश देखिए गेंदबाजी करते हुए, बल्लेबाजी में देखिए रोहित का अच्छा रहा यहाँ पर, भारकिया का विकेट भी देखिए गिरा यहाँ पर, बड़ी आक्रामक शुरू किए थे। और तैयार गेंदबाज पर टीम का स्कोर देखिए 6 रन बनाए, और हुक क्या देखिए यहाँ पर अब बल्लेबाज देखिए भावेश लोंगले जवाब देते हुए भाई यहाँ पर कि चादर ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की। की चादर चढ़ा कर देखिए, चादर न डालो मेरे चेहरे पर, है मेरी आदत है मुस्कुराने की। भावेश ने बताया भाई मेरी भी आदत है भाई गेंदबाजों से लड़ने की। जवाब तो ढूंढा, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 10 रन। बहुत बढ़िया देखिए कमाल की यहाँ पर बल्लेबाजी चलती हुई यहाँ पर क्या गेंदबाजी ने रुक पाएंगे या भावेश लोंगले अपने अंदाज से और आक्रामक बनेंगे। और दूर रखते हुए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए एक डॉट गेंद निकलता हुआ यहाँ पर टीम का स्कोर अभी भी देखिए 10 रन बना है। 10 धावा नक्कीच धावफलकावरती झालेल्या आहेत।
परंतु ऐवा कॅचसाठी आपण बबन शेठ पालकर यांचे पण 200 रुपये पाहतो. एकंदरीत 1100 असतील. परंतु बाबू शाह सर या ठिकाणी समालोचन करतायत आणि मोठे वेडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौभाग्यवती अश्विनीताई मंगेश दादा पालकर यांच्याकडून बाबू शाह सर यांच्यासाठी 500चं पारितोषिक आलेलं आहे. चलिए आणि नाना आमचे गणेश नाना पालकर यांच्याकडून पण बाबू शाह सरांसाठी 500. और ये चलिए कैश प्राइस तो आया, लेकिन मैदान के अंदर क्या हो गया भाई यहाँ पर जिस भावेश लोंगले ने आतंक मचाई थी, अब इनका विकेट गिरता हुआ, अब सेलिब्रेशन लेके चलता हुआ, बच्ची की बॉय, बच्ची की बॉय. और गणेश नाना पालकर साहब देखिए इनकी तरफ से भी 500 रुपया. डीजे आप रोकिए, आप भी हिस्सा है इसमें, क्योंकि आप ना साथ देते तो हम नहीं बन पाते. जैसे ठाकरे सर ने बताया आपको खुश करेंगे. मुसीबत के समय कहते हैं ना मुसीबत के समय देखिए, मुसीबत और खुशी ये बिना किसी अपार्टमेंट के आ जाती है. इसलिए खुशी के समय होश है, खुशी के समय जोश और मुसीबत के समय होश है, ये बहुत ज़रूरी होता है. विकेट गिरा यहाँ पर से, बहुत बढ़िया. देखिए इस टूर्नामेंट की देखिए तारीफ जिक्र है, खर्चा भी है और चर्चा भी है. दर्शकों के लिए लीजिए, खिलाड़ियों के लिए लीजिए, अंपायर के लिए लीजिए, डीजे कमेंटेटर्स हर किसी के लिए देखिए. बारिश है, तैयार गेंदबाज छोटे रनों के साथ है. ओ आते ही देखिए खोद कर निकाला भाई यहाँ पर. कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही. पानी में फिट नहीं होता और एकाक चौके छक्के लगाने से कोई मुंबई का राजा हिटमैन नहीं होता. हिटमैन बनने के लिए हिटमैन इनिंग्स खेलना पड़ता है. यही तो बात बता रहा था, बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता. एकाक चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता. क्या बात है. देखिए गणेश नाना पालकर सब है, कहते ना प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके. A1 काम देखिए पूरी तरह से महालक्ष्मी क्रीड़ा मंडल आयोजित है. डीजे लीजिए, अब आपके लिए भी आता हुआ देखिए. ये देखिए भाई गणेश नाना पालकर साहब है, कहते ना जिसने खुद को खर्च किया है ना, दुनिया ने उसे गूगल में सर्च किया है. पिछले 4 रातों से यही सर्च किया जा रहा है कि इस प्रतियोगिता में पैसे की बारिश कौन कर रहा है भाई. लेकिन इस पूरी मैनेजमेंट की तारीफ करना चाहेंगे. और ऊंचाई तो ली है यहाँ पर शेल, लंबाई की यहाँ पर कमी पड़ गई. यही दिक्कत रहता है, एक बड़ा हिट है उसके बाद विकेट है. बहुत ही अच्छे देखिए लाजवाब कमाल का देखिए मुकाबला चलता है यहाँ पर से. डीजे देखिए गणेश नाना की तरफ से देखिए, डीजे को देखिए यहाँ पर 500 रुपया कैश प्राइज आता हुआ.
साहिल सिंधे देखिए मैच के आनंद ले रहे हैं, पर मैत्री चषक के आयोजक मोह पड़ा। आणि क्या बात आहे, गणेश नाना पालकर साहेबांनी सांगितलं एका हातामध्ये जो प्रेक्षक आयवा कॅच घेईल त्याला 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात है, मानस ठाकुर भी यही कहेगा, काश गब्बर मेरा एक हाथ छोड़ दिया होता, आज मैं भी मौका ले लिया होता. नाना ने मौका दिया, लेकिन ठाकुर के बच्चे तो यही कहेंगे, काश गब्बर हमारे पापा का एक हाथ छोड़ दिया होता. पण बाबू शास्त्र हे पण इम्पॉर्टंट आहे की ते पारितोषिक खेळाडूंसाठी नाहीये, आयोजकांसाठी नाहीये, फक्त प्रेक्षकांसाठी आहे. क्या बात है, मौका मौका देखिए यहाँ पर बाहर कैच पकड़िए, मौका बनाइए. 16 पर 4 है और हल्के हाथों से खेलते हुए यहाँ पर माइंडसेट गेम देखिए थोड़ा सा चलता हुआ. क्या बात है, माहौल एकदम से बदल गया यहाँ पर. कहते हैं ना शहर का दवा, और इस वक्त देखिए वेनगांव का हवा बदल चुका है. खास करके गणेश नाना पालकर साहब देखिए आते ही वीआईपी डैश में कैश प्राइज के देखिए बारिश होती हुई, होठों से नहीं सिर्फ इन नोटों से. लेकिन समीकरण की थोड़ी सी बात करेंगे. 48 के टारगेट है, 17 बन चुका है, अभी भी 31 रनों की जरूरत है. और गेंद देखिए अभी भी 19 गेंद है, 17 रन बनाए, अभी भी देखिए 31 की जरूरत है 19 गेंद से. कहते ना तकदीर बदलती रहती है, शीशा वही रहता है प्रसाद, बस तस्वीर बदलती रहती है. तैयार गेंदबाज है और इस बार देखिए सिंगल तो आएगा बड़ी आसानी से. दूसरे के लिए क्या मौका बनाएंगे, नहीं. 1 रन देखिए पार किया सेल के. कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर. 18 गेंद 30 की जरूरत है. चलेंगे मानस की तरफ, मैदान पर ड्रिंक्स आएगा. मानस कुछ कॅश प्राइस है तो अनाउंसमेंट करके ले लीजिए. बिलकुल कॅश प्राइस तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ड्रिंक्स पाणी पाणी घेऊन जायचंय, मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. बाबू शास्त्र जसं आपण ऐवा कॅचची गणेश नाना पालकर साहेबांची अनाउन्समेंट केली की एका हातामध्ये ऐवा कॅच 5,000, तसे जे प्रेक्षक बसले होते ना ते पण आता उभे राहिलेले आहेत. त्यांना माहिती आहे की कॅचची संधी आहे आणि एका हातात कॅच घेतली तर गणेश नाना पालकर साहेबांचे 5,000 आहेतच. परंतु इकडे खरदार सरपंच सौभाग्यवती अश्विनीताई मंगेशदादा पालकर यांचे 500, सौरभ शेठ बोराडे, भूषण शेठ पालकर यांचे 200, बबन शेठ पालकर यांचे 200, संभाजी पालकर साहेबांचे 200. असं एकंदरीत जर कोणता प्रेक्षक एका हातात ऐवा कॅच घेईल तर 6,100 रुपयांचं टोटल पारितोषिक त्या लकी प्रेक्षकाला या ठिकाणी दिलं जाईल. एखाद्याचा मी म्हणेन अर्धा पगार असेल. 6,100 एका हातात जर कॅच घेतली तर बघा संधी आहे. बरेचसे प्रेक्षक मी पाहिले की जशी मी अनाउन्समेंट केली तसे ते उठलेले आहेत, उभे राहिलेले आहेत. एक कॅच येईल, 6,100 मिळतील. बघा संधी आहे. मोठे वेडगाव गावाची स्पर्धा आहे, पैशाची कमी नाहीये, पारितोषिकांची कमी नाहीये. तुम्ही फक्त स्पर्धेला या, एन्जॉय करा आणि प्रेक्षकांची पण खबरदारी घेतलेली आहे आमच्या या सगळ्या मान्यवर मंडळींनी. 6,100 मिळतील एका हातामध्ये ऐवा कॅच झाली तर. क्या बात है, एक हाथ पे कैच पकड़े, इसलिए देखिए जिसका एक हाथ नहीं है कभी उस पर हंसिए मत है. और कभी कभी देखिए बात करेंगे हैंडीकैप पे देखिए बहुत इंसान रहते हैं और उनके भी कभी लाइफ में देखिए मजाक मत लीजिए. एक हाथ की आज भी कमाल है और धमाल है देखिए. और एक हात से बाबू सर गणेश नाना पालकर साहेब यांनी सांगितलेलं आहे एका हातामध्ये जर कोणत्या फलंदाजांनी षटकार मारला तर त्याला पण गणेश नाना पालकर साहेबांकडून 5,000. क्या बात है, कौन कहता है सिग्नेचर बदलते नहीं है, कौन कहता है फ्यूचर बदलते नहीं है. उंगली में चोट लगे तो सिग्नेचर बदल जाती है और दिल में कहते हैं ना मोहब्बत बढ़ जाए तो फ्यूचर बदल जाती है. और गणेश नाना देखिए ये मोहब्बत इनके दिल की. मौका एक देते हुए यादगार बनाते हुए इस रातों को, लेकिन देखते हैं 18 गेंद 30 की जरूरत है. मैच क्या के यादगार बनकर जाएगा. मौका है भाई दर्शकों के लिए, खिलाड़ियों के लिए, हर किसी के लिए. यहाँ पर खूब मेहनत भी देखिए यहाँ पर लेते हुए निखिल दादा अंग्रे देखिए लगातार पानी पिला रहे हैं. पुण्य का काम करने पिलाइए भाई. कीमत पानी की नहीं होती, कीमत प्यास की होती है. और इस खोज में कभी मत रहो कि किस्मत हमारे पास है या ना है, लेकिन इस सोच में जरूर रहो कि मेहनत है हमारे पास है. नक्कीच मेहनतीचा उल्लेख केला, सगळ्यांच्या नावांचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे. परंतु खेळाडूंसाठी पण पारितोषिके आहेत ज्यांचं अनाउन्समेंट आपण केली. कोणती हॅट्रिक झाली
तर सुभाष शेठ पालकर साहेब यांच्याकडून त्यांच्या सुपुत्राच्या नावाने 2100 आणि सरपंच मोठे वेडगाव ग्रामपंचायत सौभाग्यवती अश्विनीराई मंगेश दादा पालकर यांच्याकडून कोणत्याही हॅट्रिक साठी 1000 म्हणजे एकंदरीत चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी टोटल 3100 पारितोषिक है। क्या बात है। यहाँ पर देखिए अभी भी देखिए बात करेंगे 18 गेंद 30 की जरूरत है। 18 गेंद 30 की जरूरत है। क्या यहाँ पर हर्षल मैदान पर अभी भी साहिल लोंगले और एक देखिए अच्छा गेंद है। ये डॉट गेंद कम खेलनी होगी भाई। कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। जहां पर टीम को जरूरत है रनों की, हर किसी की जिंदगी में मुश्किल आता रहता है। फर्क इतना रहता है, कोई हार मान लेता है और कोई संघर्ष जारी रखता है। और अभी भी देखिए दोनों टीम का संघर्ष जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। नक्कीच वक्त बताएगा। परिणाम पुन्हा एकदा आलेला आहे सुभाष शेठ पालकर साहेबांकडून। जर कोणत्या फलंदाजांनी 6 बॉल 6 षटकार मारले 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि बबन शेठ पालकर यांच्याकडून पण 6 बॉल 6 षटकार जर कोणत्या फलंदाजांनी मारले 5,555 म्हणजे एकंदरीत जर कोणता फलंदाज 6 बॉल 6 षटकार मारेल तर त्या फलंदाजाला 16,555 चं पारितोषिक। क्या बात है। थोड़ा सा अंपायर से देखिए बातचीत चलता हुआ किस चीजों का यहाँ पर से राज सर चलिए रिप्लेसमेंट शायद यहाँ पर खिलाड़ी थोड़ा सा थके हैं, शायद परेशान, कुछ भी हो तकलीफ। अंपायर से बात की अच्छी बात। 12 खिलाड़ी 12 में चलिए भाई आइए देखिए दुबले पतले रहने का फायदा यही रहता है। जाइए और बाबूशाह सर पाहिलंय का तुम्ही काय म्हणाल आज मोठे वेडगाव नगरीमध्ये आलेला एवढी पारितोषिकांची बरसात होती आहे। समालोचकांना पारितोषिकं मिळाली, डीजे ऑपरेटर यांना मिळाली, पंचांना पारितोषिकं मिळाली, खेळाडूंना पारितोषिकं मिळाली, प्रेक्षकांना पण पारितोषिकं मिळाली। असा कोणच नाहीये ज्याला या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं नाहीये। आता 6 बॉल 6 षटकारांसाठी सुभाष शेठ पालकर साहेबांचे 11,000, बबन शेठ पालकर साहेबांचे 5,555, 16,555 चं पारितोषिक आहे। जसं युवराज सिंग यांनी 2007च्या वर्ल्ड T20 वर्ल्ड कप मध्ये जो कारनामा केला होता स्टुअर्ट ब्रॉड यांच्या विरोधात, तसा कारनामा इथे जर कोणी केला 16,555 मिळतील। काय सांगाल एकदा? नहीं सही बताया। मैं शॉर्टकट में बताऊंगा मानस साहब, पैसा हर किसी के पास रहता है, पैसा तो हर किसी के पास रहता है, लेकिन मन एक अच्छी होनी चाहिए। और यहाँ पर एक अच्छे मन है, ऐसे ऐसे मन है। ये तो बात बताया, आनंद वहाँ नहीं मिलता है जहाँ सिर पे धन हो, आनंद वहाँ मिलता है धन के साथ अच्छे मन हो। अच्छे मन देखिए सभी का। चलिए थोड़ा सा उन्हें हवा दीजिए, यहाँ पर जो कूलर का हवा है थोड़ा लगाइए खिलाड़ी को, कोई बात नहीं। चलिए कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन आजकल कोई भी खिलाड़ी को देखिए थोड़ा सा अगर आपको प्रॉब्लम लगा ना, रिस्क नहीं लेना, मैदान छोड़ सकते हो। भलाई 12 खिलाड़ी भी ना भी हो फिर भी मैदान छोड़ सकते हो। अंपायर से बात करके आयोजन करता हूं से जान को जोखिम मत डालिए। आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे, कोई संकट में नहीं रहना चाहिए। तो चलिए देखेंगे 17 गेंद 30 की जरूरत है। अभी भी कुछ कहा नहीं जा सकता। यहाँ पर शायद तैयार गेंदबाज और ये चलिए खींचा भाई यहाँ पर शाह, और आते ही बड़ा ही ठरसल लगाते हुए उजाला मिल जाए अपनी टीम को। ओ देखते हैं क्या अंपायर 6 तो गया है, शायद कैच भी यहाँ पर लिया गया है। एक हाथ से या 2 हाथों से भाई यहाँ पर शाह दोनों हाथों से लिया है, यानी घुटरू घुटुम घुटरू घुटुम घुटरू घुटुम घुटरू घुटुम घुटरू। इसलिए तो ये कैश प्राइज लगाया गया था भाई, शोर होना चाहिए। 16 गेंद 24 की जरूरत है। मेहनत तो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के ताले खोल देते हैं। तैयार देखिए गेंदबाज है,
हर्षल और फिर से एक बार देखिए खोद कर साहिल लोंगली भी देखिए बात करेंगे स्ट्राइक पर आते हुए यहाँ पर से सिंगल आता हुआ समीकरण बदलता हुआ 15 गेंद रह जाएगा और जीत की बात करेंगे 23 रनों की जरूरत है. भूषण भाऊ पालकर यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण संपर्क लगेच करायचा आहे. तो चलिए बात करेंगे 15 गेंद देखिए 23 की जरूरत है यहाँ पर से. हर्षल के बाद देखते हैं साहिल लोंगले यहाँ पर से. साम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है. 15 गेंद देखिए 23 रनों की जरूरत है यहाँ पर. और ये चलिए हवा में गेंद फील्डर से गेंद के नीचे और पाली टीम भी देखिए लगातार बताती हुई भाई यहाँ पर उजाला मिल जाए अपनी टीम को. मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी. त्यांनी यायचं आहे लगेच. आयवा कॅच घेतलेली आहे. पारितोषिक आम्ही तुम्हाला देतोय. संपूर्ण नाव सांगायचं आहे. सूरज चंद्रकांत वाघमारे. सूरज तुमचं नाव आहे. काय करता तुम्ही? शाळेमध्ये शिकता? काय एज्युकेशन चालू आहे किंवा काय चालू आहे? बिझनेस? नाही. क्रिकेटची किती आवड आहे तुम्हाला? खेळता तुम्ही स्वतः क्रिकेट? काय आहात? बॅट्समन, बॉलर? क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक तुम्ही आहात. आणि आज एवढं मोठं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मोठे वेडगावची भव्य दिव्य नाईट स्पर्धा पाहतोय. कसं वाटतं तुम्हाला आयोजनाला पाहून? काय सांगाल थोडे शब्द? खूप सुंदर आयोजन केले आहे. सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आता एवढे पैसे मिळत आहेत. आनंद होईल घरी आई बाबांनी जर बघितलं की मुलगा क्रिकेट पाहायला गेला आणि एवढे पारितोषिक जिंकून आला. आई बाबांना कसं वाटेल? खूप चांगला वाटेल. आणि आता हे खर्च कुठे करतील ते पण सांगा. खरं खरं प्रामाणिक. तिथं माझे मित्र वाट बघतात. भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण त्यांना देऊया. हे पारितोषिक त्यांना आपण देतो. एकंदरीत 1100 रुपयांचं पारितोषिक त्यांनी जिंकलेलं आहे. वेल डन सूरज. बघा अजून प्रेक्षक ऐवा कॅच एका हातात घेतली तर 6100 आणि 2 हातात घेतली तरी पण 1100 आहेत. क्या बात है. 13 गेंद के 23 की जरूरत है यहाँ पर से. मजा आएगा, मजा आएगा यहाँ पर से. 13 पर 23 और लगातार देखिए दबाव बनाने की कोशिश हो रही है. तैयार गेंदबाज और दूर दूर रखते यहाँ पर से. वाइट कैच पर देखिए एक्स्ट्रा से रन आता है यहाँ पर से. एक्स्ट्रा रन देखिए टोटल को आगे बढ़ा कर जाएगा लेकिन इस मंजिल तक नहीं भाई. 13 गेंद 22 की जरूरत है. अक्षय देखिए बल्लेबाजी में और हर्षल उनका साथ है. हर्षल अभी देखिए 9 स्ट्राइक पर है और अक्षय देखिए बात करेंगे स्ट्राइक पर है. अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 13 गेंद 22 रनों की जरूरत है यहाँ पर से. तैयार गेंदबाज है. क्या बल्लेबाज यहाँ पर अक्षय. 13 पर 22 है और बल्ले का बाहरी किनारा लिया भाई यहाँ पर से. भाग्य के साथ देखिए और आता हुआ देखिए 4 रन और ये काम तो करना पड़ेगा भाई. कहते ना आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए. यानी कबूतर जा 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 जा. सर के साथ काम करती तो पिक्चर से जल्दी नहीं जाती. सलमान के साथ काम किया, जल्दी वो भाग गई. ठाकरे सर देखिए बात करेंगे क्योंकि गोटी अंपायर के पास दूसरा काला नाग दस्ता नहीं भाई निकलता है. ये गोटियां देखिए ये बताए भी यहाँ पर से. मैं कोबरा हूँ कुछ समय पहले यहाँ पर से ठाकरे सर ने बताए. इसलिए कहा जाता ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो फांफा. मैच में मजा आएगा. देखिए 12 की 18 की अभी भी जरूरत है यहाँ पर से. कुछ कहा नहीं जा सकता है. मेहनत करने से लाइफ बदल जाती है और वो मेहनत करना पड़ेगा यहाँ पर से. गेंदबाजी में आते हुए 12 की 18 की जरूरत है. विशाल देखिए गेंदबाजी में आएंगे लेकिन हर्षल देखिए स्ट्राइक पर है और हल्के हाथों से खेला यहाँ पर से. लेट कर देखिए भाई बल से ज्यादा कहा जाता है ना
कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो। बल लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जितना सिखाता है। तो देखते हैं, अभी भी समीकरण की बात करेंगे। 11 गेंद 17 की जरूरत है। पिछली बार में चौके लगाए थे, अक्षय के बल्ले से आया था। ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम सीधे साधे। अक्षय अक्षय देखिए फिर से खींचा भाई यहाँ पर, पिछली ओवर की आखिरी गेंद पर चौका, और इसके ओवर में देखिए आता हुआ चौका, और अक्षय का बल्ला देखिए भाई, बात करेंगे अल्लाह बोल करता हुआ यहाँ पर समीकरण देखिए यहाँ पर बदलता हुआ यहाँ पर। 10 गेंद देखिए, बात करेंगे अब 13 की जरूरत है। रिप्ले में देख सकते हैं यहाँ पर ओ कमाल के टाइमिंग कवर के ऊपर से खेला। 10 गेंद 13 की जरूरत है। कहते ना, शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। और एक आध 2 चौके से मुकाबला करीब आता हुआ, अक्षय क्या और करीब लेकर आएंगे। पटकी वही गेंद खींचा भाई, इस बार भी देखिए, और इस बार गुल्लाला गुल्लाला नहीं भाई, इस बार हुल्लाला हुल्लाला। हुल्लाला नहीं भाई, हुल्लाला हुल्लाला करते हुए। समीकरण की बात कर लेंगे। देखिए यहाँ पर लगातार बदलता हुआ 7 की जरूरत है, और इनसाइड आउट खेलने की कोशिश थी यहाँ पर। 1 रन तो आएगा, दूसरे के लिए भागते हुए तेज है, और यहाँ पे दूसरा रन भी कंप्लीट होता हुआ। क्या बढ़िया अक्षय यहाँ पर बल्लेबाजी करते हुए। अभी जीत के लिए देखिए 5 रनों की जरूरत है। कहते ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हम हीरो के बच्चे, हम हैं सीधे साधे अक्षय अक्षय। लेकिन अभी भी 5 रनों की जरूरत है। गेंद बचाए 8। अगर कोई रास्ता आपको डरा रहा है, कहते ना जिंदगी में रिस्क लेने से मत डरिए। 8 गेंद 5 की जरूरत है, और फिर से खेला देखिए यहाँ पर वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से, व्हाट अ फिनिश, कमाल के फिनिश। और अक्षय ने बता दिया भाई यहां से, बाबुल्ला हूं मैं बाबुल्ला। चलिए, ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार से, क्योंकि भला गेंदबाजों ने अच्छी काम किए थे सभी ने, लेकिन जहां मुकाबला फंसा था, गेम चेंजर इनिंग से, ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम हैं सीधे साधे अक्षय अक्षय। क्योंकि अक्षय का डबल रोल है भाई, किसी की मीठी बोल तो किसी के दिल में झोल है, और अक्षय का डबल रोल है। तो चलिए, पाली टीम ऑफ द पाली टीम अलग, खास करके निहार 11 के नाम से मैदान पर खेले थे, टोटल बड़ा नहीं बना पाए। और अक्षय की जो गेम चेंजर इनिंग रही, और 1.5 ओवर में देखिए 2 विकेट लिए थे कमाल की गेंदबाजी करके, तो अक्षय रही इस मैच के मैन ऑफ द मैच है। चला अक्षय, आपण आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यावं मी आदरणीय गणेश नाना पालकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी प्रदान करायचं आहे। जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहिली, परंतु हार्ड लक टीम निहार 11